मी हेमंत देशपांडे, बिलॉंग टू पुणे इटसेल्फ. मला इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनबद्दल गुगलवर मी सर्च केलं आणि बरेचसे असे फेडरेशन्स किंवा क्लासेस होते त्याच्यावर, पण आय सिलेक्टेड इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आय वॉज ॲक्च्युली झिरो वेन आय स्टार्टेड coming to this place. Now I think at least 70% of the aspects have been cleared. The overall course was very motivational, excellent. Secondly, I am proud to be a associate with Import Export Federation Pune. माझं नाव रवींद्र ठाकूर. मी बेसिकली नाशिकला बिलॉंग करतो. इथे माझं भोसरी MIDCमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जे मी 8 वर्षापासून रन करतो आहे. सध्या मी एक्सपोर्टर्स जे आहेत भारतातले, जे रेस्पिरेटर्स वगैरे एक्सपोर्ट करतात, त्यांना मी आता सप्लाय करतो आहे. आता फेडरेशनला जॉईन करण्याचं कारण तेच होतं की जे रेस्पिरेटर्स मी एक्सपोर्टर्सला देतो आहे, तर आता मला असं वाटतं आहे की माझ्याकडे सप्लाय बेस असल्यामुळे तो मी आता एक्सपोर्ट करावा. पण एक्सपोर्टचं एक्सपोर्टच्या सायकलबद्दल मला जास्त माहिती नव्हती. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनला आल्यापासून आणि पूर्ण कोर्स केल्यानंतर मला आता खात्री वाटते की मी सगळे डॉक्युमेंटेशन किंवा एक्सपोर्ट सायकल काय असते हे सर्व समजलेलं आहे. आणि फेडरेशनतर्फे आम्हाला बँकर्स, CHA जे आहेत, ECGC जे इन्शुरन्स देतात आपल्या पेमेंट टर्म्सवर, जे आपण क्रेडिट देऊ शकतो, त्याची आपल्याला ते ॲश्युरन्स देतात, म्हणजे इन्शुरन्स देतात ते, जेणेकरून आपण एक्सपोर्टर जे आहोत, इंडियन एक्सपोर्टर्स, हे फ्रीली ट्रेड करू शकत आहेत इंटरनॅशनल मार्केटला. 2-3 सेशन खूपच चांगले होते. जसं की बँकिंगबद्दल कुलकर्णी सर आहेत, ते आले होते इथे ॲज अ गेस्ट लेक्चरर. त्यांच्याकडनं खूप सारी माहिती भेटली. बँकिंगमध्ये काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे असतात ते माहिती पडले. त्यानंतर ECGCचा एक सेशन होता, त्यात रवींद्र हांडे सर आले होते. त्यांनी आम्हाला इन्शुरन्स का घेतला पाहिजे आणि हा एक्सपोर्टरसाठी किती महत्त्वाचा पार्ट आहे. इन्शुरन्स हा असा टॉपिक आहे की जेणेकरून आपले जो रिस्क फॅक्टर जो आहे तो खूप कमी केला जातो. इंडियन गव्हर्नमेंटचा आपल्याला बराच सपोर्ट आहे एक्सपोर्टर्सला. ती माहिती भेटल्यामुळे आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी आता तयार आहोत. एक सेशन होता, त्यामध्ये एक सक्सेसफुल एक्सपोर्टर ॲज अ गेस्ट लेक्चरर आले होते. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. त्या एक्सपिरियन्समुळे आम्हाला असं कळलं आहे की तुम्ही एक्सपोर्ट करू शकतायत, सक्सेसफुली करू शकतायत. फक्त तुम्हाला डेडिकेशन लागणार आहे. लोकल डोमेस्टिकमध्ये तुम्हाला थोड्या दिवसांसाठी तुम्हाला जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांना तुम्ही एक्सपोर्ट करून किंवा त्यांना सप्लाय करून बघा, जेणेकरून तुम्हाला पॅकेजिंगचं नॉलेज मिळेल, सप्लाय चेनबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुमचं सप्लाय चेन जी आहे ती किती स्ट्रॉंग आहे, किती स्ट्रॉंग करायची गरज आहे. तर त्यांचाही खूप म्हणजे एक्सपिरियन्स खूप आम्हाला कामी येणार आहे. Hello, I am Dharini Pramod Takole. I'm a student. I am pursuing masters in food technology right now, and I was interested in this import-export business. I knew few terms before, but when I joined this import-export federation, I explored new terms. There were different things like banking, then CHAs, what are their roles. Then I explored different things about the policies. I attended one webinar on YouTube which was done by Abhijit sir, and I thought that it is very informative and this will help me in my future endeavors. I did my registration for the course and I joined the course. Like I explored that there was a huge demand in the market for onions, so I thought that I will work with it first. So there are specifications for onion, like there are different varieties, how to select that variety which has the export market, how the dimensions are. So that was cleared in this program. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये पेमेंट टर्म्स हा एक खूप महत्त्वाचा
की रोल म्हणू शकतो आपण. हे ॲक्च्युली जर आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनला जॉईन नसतो झालो तर आम्हाला त्या एवढं डीपमध्ये जाऊन आम्हाला कळलं नसतं की कोणत्या पेमेंट टर्म्सला आपण प्रेफरन्स दिलं पाहिजे. कारण की नवीन जे एक्सपोर्टर्स आहेत, म्हणजे सरांनी जसं आम्हाला सांगितलं की काही एक्सपोर्टर्स आहेत त्यांनी जर प्रॉपर ट्रेनिंग नाही घेतली तर ते पेमेंट टर्म्समध्ये चुकीचे पेमेंट टर्म्स सिलेक्ट करून ते रिस्क त्यांची जी आहे, रिस्क फॅक्टर आहे ते वाढवू शकतात. तर आम्हाला सगळ्या इन्को टर्म्स अभिजित सरांनी खूप चांगल्या प्रकारे समजवल्यात. मी ओंकार कुलकर्णी, बारामतीवरून आलो आहे. मी ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे, लास्ट इयरला आत्ता. मला वेबिनारबद्दल इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनबद्दल फेसबुकच्या ग्रुपवरून माहिती मिळाली होती. आणि मी असे 4 ग्रुप बघितले होते आधी फेडरेशनसारखेच, पण मला यांचा सरांचा वेबिनार अटेंड केला त्यावेळेस मला त्यात असं कळलं की हा चांगला असेल, म्हणून मी हा वेबिनार जॉईन केला. वेबिनार अटेंड केल्यानंतर मी इथे चौकशी केली, कॉल केला, नंतर मी इथे जॉईन झालो आणि आता आज संपला प्रोग्रॅम आपला. मला त्यात अभिजित सरांची शिकवण्याची टेक्निक मस्त वाटली. पूर्ण मी 0 होतो या एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल आलो त्यावेळेस. आता 50% तरी नॉलेज माझ्याकडे आहे. फक्त प्रॅक्टिकल नॉलेज राहिलेलं आहे. टर्म्स आणि कंडिशन्स त्यातल्या बऱ्यापैकी कळलेल्या आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनला जॉईन करण्याच्या आधी आम्हाला प्लॅटफॉर्म्स माहीत नव्हते की कुठे आपण बायर्स आपल्या प्रॉडक्टसाठी शोधू शकतो आहे. तर ते प्लॅटफॉर्म्स पण आम्हाला, त्यांचे लिंक्स आहेत, वेबसाईट आहेत, त्याबद्दल अभिजित सरांनी आम्हाला बरीच माहिती दिली आणि आम्हाला हार्ड कॉपीज पण त्यांनी प्रोव्हाइड केले, काही बुक्स प्रोव्हाइड केले, जे आम्हाला असं वाटतं की ते खूप हेल्पफुल आहेत. जोपर्यंत आम्ही आमची फर्स्ट कन्साइनमेंट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते खूप आम्हाला ते रेफरन्स असणार आहे तो डाटा आमच्यासाठी. पॅकेजिंगबद्दल बरंच अभिजित सरांनी आम्हाला बाय इमेजेस, थ्रू इमेजेस आम्हाला ते खूप तो जो सेशन होता तो पण आम्हाला खूप कन्व्हिन्सिंग वाटला. तर आम्ही पण आता आमचे प्रॉडक्टच्या स्पेसिफिकेशननुसार, साईजनुसार, वेटनुसार आम्ही ठरवू शकतो आहे की आमच्या प्रॉडक्टसाठी कोणतं पॅकेजिंग युजफुल असणार आहे आणि जेणेकरून आमचं कन्साइनमेंट सक्सेसफुली आमच्या इम्पोर्टरच्या दारापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. कारण की जसं सरांनी सांगितलं की बरेच असे नवीन एक्सपोर्टरचे कन्साइनमेंट आहेत ते फक्त पॅकेजिंगमुळेच फेल गेले आहेत आणि त्यांना त्याचं जो फायदा व्हायला पाहिजे, म्हणजे जसं की पेमेंट, ते त्यांना नाही भेटलं. कारण की इम्पोर्टरपर्यंत प्रॉपर पॅकेजिंग नसल्यामुळे प्रॉडक्ट जे पेरिशेबल असतील, टेम्परेचर मेंटेन नाही झालेलं आहे, तर ते त्यांच्यापर्यंत ज्या क्वालिटीत पोचायला पाहिजे होतं ते पोहोचलं नाही. तर ह्या अशा बऱ्याच टर्म्स आहेत की जे आम्ही जर फेडरेशनकडे नसतो आलो आणि आम्ही डायरेक्ट कन्साइनमेंट करायचं ठरवलं असतं तर मे बी आम्ही बराच आम्हाला त्यात लॉस झाला असता. तर हे बरंच प्लॅटफॉर्मबद्दल त्यांनी सांगितलं आहे अभिजित सरांनी. आम्हाला अभिजित सरांनी प्रॉडक्टच्या कॉस्टिंगबद्दलही खूप चांगलं माहिती दिली की आम्ही असं समजत होतो की प्रॉडक्टचे प्राइसिंग म्हणजे काय, फक्त बेसिक प्राईस आहे, फ्रेट आहे, हे सगळं आहे. पण ॲक्च्युली आपण जे कोटेशन आपण कस्टमरला देत आहोत ते ॲक्च्युली मे बी आपण लोअर साईडला देत असू. कारण की आपण त्याच्या मार्केटचं, आपण त्याच्या कंट्रीमध्ये काय रेट आहे, करंट रेट काय आहेत प्रॉडक्टचे, ते जर आपण बघितले नाही तर मे बी आपल्याला जरी प्रॉफिटेबल असले ती कन्साइनमेंट, पण मे बी आपण त्याच्यात जास्त प्रॉफिट काढू शकतो जर आपल्याला त्यांच्या इम्पोर्टरच्या कंट्रीमध्ये जे करंट मार्केट रेट्स आहेत ते जर माहीत असतील तर ते मार्केट रेट्स कुठून आपल्याला मिळतील. यासाठी पण जे प्लॅटफॉर्म्स आहेत, डिजिटली असतील किंवा काय, तर ते अभिजित सरांनी आम्हाला प्रोव्हाइड केले. ते आम्हाला खूपच कामी येणार आहेत. जर कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये काही चूक झाली तर किती चार्ज करणार आम्ही? 50 युरो प्रत्येक चुकीला. मग कोणी चूक केलेलं, एक्सपोर्टर केलं तर एक्सपोर्टरला पे करायचे, जर बायरनी चूक केली तर बायरनी पे करायचे. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचा मला इन्फॉर्मेशन जी आहे ती BYST, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट म्हणून आहे, त्यांच्याकडनं मिळाले. त्यांनी मला कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर केले आणि मला असं वाटतं की मी त्यांचाही खूप आभारी आहे. कारण की त्यांनी जर ते इन्फॉर्मेशन शेअर केली नसती तर इतक्या इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स, एवढं नॉलेज आम्हाला जे मिळालं आहे इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल, ते मी मिस केलं असतं. आणि खरंच
मी BYST आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचा खूप आभारी आहे. जी सर्व्हिस त्यांनी दिली ती खरंच काय म्हणू काबिल तारीफ आहे. पुन्हा एकदा मी इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे आभार मानू इच्छितो, कारण जे आम्हाला ह्या 5 दिवसात जे नॉलेज मिळालं आहे ते खरंच काय म्हणू शकतो आपण, त्याची व्हॅल्यू नाही करू शकत असं आहे. आपण मोजू नाही शकत, ती इतकं आमच्यासाठी किमती आहे ते. आणि थँक्यू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. या 6 दिवसाच्या प्रोग्राममध्ये जे गेस्ट लेक्चर अरेंज केले होते त्यामधलं मला बँकिंग आणि एक्सपोर्टचा एक्सपिरियन्स हे 2 सेक्शन आवडले जास्त. आणि माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचं असल्यामुळं ग्रेप्स आणि ओनियन हे प्रोडक्ट्स मी घेणार होतो. त्याबद्दल मला पूर्ण माहिती मिळाली, HS कोडबद्दल हे ते. So I thank the federation and also Abhijit sir for giving us this wonderful opportunity to explore different things in this sector. थँक्यू इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन मला पूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि गाईड केल्याबद्दल.